here this is a block diagram of wind energy conversion system. How wind energy is converted into electrical energy, that will be discussed here. Okay, so this is a block diagram of wind energy conversion system. बघा सोपं आहे ही ब्लॉक डायग्राम आहे. इट कन्सिस्ट ऑफ एरो टर्बाइन, that is aerodynamic turbine, then gearing system, then coupling system. These are the mechanical interface to the generator. That means turbine and generator are mechanically coupled with mechanical interface. That means gear and coupling. Okay, then generator convert mechanical energy into electrical energy, and when wind is strike on aerodynamic turbine, what happen? Conversion of that wind energy into mechanical wind energy or kinetic energy of that wind is converted into mechanical energy, and this mechanical energy is converted into electrical energy with the help of electrical generator. Okay, then what is the role of controller? तर हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. बघा विंड डायरेक्शन याव कंट्रोलर, देन बघा विंड आली टर्बाइन फिरणार, टर्बाइन फिरली गियर आणि कपलर किंवा मेकॅनिकल कपलिंग ही कनेक्ट आहे कशाला? इलेक्ट्रिकल जनरेटरला. हे काय करणार? इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. पण पाहिजे तेवढं जर आउटपुट भेटलं नाही आपल्याला तर हे कोणाला देणार? कंट्रोलरला. बघा जनरेटरचं आउटपुट पॉवर आउटपुट कोणाला दिलं आहे? कंट्रोलरला. त्याच्यानंतर जनरेटरचं टेम्परेचर वाढलं ते पण कंट्रोलर सेन्स करणार. ओके, तर ह्या त्याच्यानंतर बघा आता कंट्रोल सिग्नल देणार आहे कपलिंगला. म्हणजे स्पीड कमी झाली किंवा जास्त झाली तर कपलिंग काय करणार? सेन्स करणार. ओके, परत इथं स्पीड आणि टॉर्कचं कंट्रोलिंग. त्याच्यानंतर परत एक फीडबॅक सिग्नल विंडचं सिग्नल कंट्रोलरला दिलं आहे विंड किती आहे, आणि समजा ती जर कमी किंवा जास्त असेल तर ते एरोडायनामिक टर्बाइन जे आहे ज्याला आपण विंड टर्बाइन म्हणतो. ओके, तर त्या टर्बाइनला ती स्पीड परत रिसेंट केले जाणार. म्हणजे काय? स्पीड जर कमी झाली तर कंट्रोलर काय करेल? स्पीड वाढवेल, आणि स्पीड जर जास्त झाली तर कंट्रोलर काय करेल? स्पीड कमी करेल. कंट्रोलिंग ॲबिलिटी आहे कंट्रोलरमध्ये. काय आहे? कंट्रोलिंग ॲबिलिटी. ओके, तर हे त्याचे पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर हे त्याचं वर्किंग आहे. बघा पहिले काय होणार आहे? विंड कॅप्चर होणार आहे, विंड कॅप्चर होणार आहे. त्याच्यानंतर रोटेशन ऑफ ब्लेड, टर्बाइनचे ब्लेड रोटेट होणार आहे. टर्बाइनचे ब्लेड रोटेट झाल्याच्या नंतर मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस जनरेटर. देन पॉवर कंडिशनिंग होणार आहे. म्हणजे काय? कंट्रोलिंग ॲबिलिटी होणार आहे. म्हणजे तुम्हाला टर्बाइनची स्पीड जास्त झाली तर ती कमी करायची विथ द हेल्प ऑफ गिअर, आणि कमी झाली तर ती जास्त करायची. ओके, त्याच्यानंतर पॉवर ग्रीडला कनेक्ट करायची, आणि प्रोटेक्टिव्ह सिस्टीम म्हणजे स्विच गिअर सिस्टीमसुद्धा तिथं इंट्रोड्यूस केली जाते. ओके.